नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. राज्यसभेच्या 37 जागांसाठी देशभरात निवडणुका चालू आहेत. काही जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, काही ठिकाणी प्रत्यक्ष मतदान होणार आहे आणि साधारणतः 15-16 मार्च नंतर हे सगळं चित्र स्पष्ट होईल. दोन जे संदेश ह्याच्यातून गेलेले आहेत, म्हणजे ज्या जागा आता बिनविरोध निवडून आलेल्या त्या आणि पुढे ज्यांच्यासाठी निवडणूक होऊ घातलेली त्या सुद्धा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सत्ताधारी आघाडीने ज्या पद्धतीनं शांतपणे नियोजन करत एक एक राज्य जिंकून घेतलं, त्याच्यामुळे त्यांच्या त्या राज्याच्या विधानसभेतून इकडे राज्यसभेवर जाण्याची जी संख्या आहे ती वाढली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जो विरोधकांवरती आघात करायचा होता, विरोधकांची एकजूट नावाची काही गोष्ट नाहीये, ती सगळी फुसकी आहे, ते पण सिद्ध झालं. तुम्हाला मी 2-3 उदाहरणं सांगतो. जसं महाराष्ट्रातले उदाहरणे आम्ही शरद पवारांवरती एक वेगळा व्हिडिओ कालच केलेला होता, पण आज राष्ट्रीय पातळीवरच्या या दृष्टीनं सांगतो. आणि हे माझं मत नाहीये, हे जे विरोधक असलेले पत्रकार होते, आशुतोष सारखे आम आदमी पक्षात होते एक काळ, त्यांनी काल एका चर्चेमध्ये वैतागून असं म्हणले की काय के चाणक्य, नीतीश कुमार और शरद पवार इनको उनके स्टेट में अपने बलबूते पर कभी वो सरकार नहीं ला सके, वो काय के चाणक्य. म्हणजे बघा, सत्ताधाऱ्यांचा जो डाव होता, खरं तर नितीश कुमार त्यांच्याच गोटातले आहेत, शरद पवार कुठले त्यांनाच कळायला मार्ग नाही, पण दोघे आता राज्यसभेमध्ये येत आहेत. ह्यांनी राज्यसभेमध्ये येऊन काय फायदा की जेव्हा की त्यांना त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या जीवावरती कधीच सरकार आणता नाही आलं. हे कोण सांगतंय? आशुतोष सारखा पत्रकार सांगतोय. एक सत्ताधारी गोटातला राहिलेला महत्वाचा नेता नितीश कुमार आणि एक तथाकथित विरोधातला किंवा मधला बॉर्डरवरती कोंपणावरती असलेला शरद पवारांसारखा नेता. राज्यसभा निवडणुकीमधून अपेक्षित हे होतं की ज्या राज्यसभेमध्ये तुमचं संख्या घटते आहे, त्या राज्यसभेमध्ये तुमचा आवाज बुलंद करण्याच्यासाठी, बळकट करण्याच्यासाठी म्हणून तुम्ही काही वेगळी अशी नावं धोरणात्मकरित्या आणून ठेवायला पाहिजे होती. तसं न करता यांनी सगळं सोयीचं राजकारण, म्हणजे पवारांचं नाव पुढं करत असताना त्यांच्याच घराण्यातलं पार्थ पवारांचं नाव आधीच पुढे आलेलं हे पण बघितलं नाही. किमान स्वतः पवार वयानं थकलेले असल्यामुळे आणि पार्थ पवारांना अनुभव नसल्यामुळे दोघेही राज्यसभेमध्ये काहीच उपयोगी ठरू शकत नाही, हे माहिती. मी परत सांगतो, ही टीका मी करत नाहीये. बाहेरचे जे पत्रकार अभ्यासक आहेत ते करतायत. बरं, केवळ महाराष्ट्रापुरतं नाही, हीच गोष्ट बिहारमध्ये पण, हीच गोष्ट उत्तर प्रदेशमध्ये पण. म्हणजे विरोधकांना जे काही एक काय धोरणात्मक पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती पर्याय म्हणून उभं, काँग्रेसला एक संधी होती. काँग्रेसला मल्लिकार्जुन खडगे यांचं विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी म्हणून किमान 25ची संख्या आवश्यक आहे. त्यांची 27 संख्या आहे, त्यांचे 7 जण आता जुन्या ह्याच्यातून निवृत्त झाले, म्हणजे 20 संख्या उरली. कुठल्या परिस्थितीत 5 खासदार त्यांना निवडून आणले, 37 पैकी 5. आता तोही आकडा मुश्किल दिसतोय. बिनविरोधची संख्या जी ज्या पद्धतीनं आली ती पाहता, आणि महाराष्ट्रातून तर शून्यच झालं. महाराष्ट्रामध्ये धोरणात्मक पातळीवरती काँग्रेस उद्धव ठाकरेंबरोबर युती करून त्यांचे 20 आणि यांचे 16, 36, एकच फक्त कमी होती. त्यांचा एक माणूस निवडून जाऊ शकत होता, जेणेकरून त्यांना राज्यसभेमध्ये त्यांची संख्या टिकवण्याला मदत झाली असती. ते ज्या पद्धतीने सरेंडर झाले पवारांना, ते आणि त्या पद्धतीनं त्यांनी एक स्वतःची जागा गमावून नुकसान करून घेतलं. मी केवळ एवढं एक सांगत नाहीये, काँग्रेसचं तुम्हाला मी दुसरं उदाहरण सांगतो. आम आदमी पक्षाच्या बरोबर कुठल्याही परिस्थितीत युती करू नका, असं स्थानिक त्यांची जी प्रदेश काँग्रेस कमिटी असते, अरविंद सिंग लवली त्यांचं नाव अध्यक्षाचं मला वाटतं, त्यांनी वारंवार सांगितलं. काँग्रेसने ऐकलं नाही, आम आदमी पक्षाबरोबर युती केली. शेवटी लवली यांनी पक्षाचा राजीनामा दिला, ते भाजपमध्ये निघून गेले. काय व्हायचं ते झालं. 7 पैकी 7 जागा गेल्या. नंतर आम आदमी पक्षाने ह्यांना यथेच्छ लाथाडलं आणि विधानसभेसाठी मात्र युती केलीच नाही. याच पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा की तुम्ही या आरजेडी बरोबर किंवा बाकीच्यांबरोबर युती करत असताना पप्पू यादव आणि बाकीचे त्यांचे जे नेते होते ते वारंवार विरोध करत होते. आणि तेजस्वी यादवांना तिकडून पप्पू यादव नको होते आणि कन्हैया कुमार नको होते. म्हणजे काँग्रेसकडून असलेले 2 महत्वाचे नेते, एक प्रत्यक्ष मास लीडर आहे आणि कन्हैया कुमार एक युवकांचे नेते, अशी प्रतिमा यांनीच तयार केली होती. आणि ते जग पूर्ण महाराष्ट्र राष्ट्रभर पसरलेली त्यांची ती प्रतिमा, म्हणून त्यांना डाव्या पक्षातून काँग्रेसमध्ये घेण्यात आलं, कन्हैया कुमार.
आणि ह्याच कन्हैया तिकीट द्यायचं नाही, पुढं करायचं नाही, ह्याच पप्पू यादवला पुढं करायचं नाही, ही आठ तेजस्वी यादवनी घातली आणि ती काँग्रेसवाल्यांनी मान्य केली. आज परिणाम असा झाला की काँग्रेसचा पूर्ण त्या बिहारमधून सफाया झाला. काँग्रेस आपल्या स्थानिक नेत्यांचं ऐकत नाही, आपल्या स्थानिक नेत्यांना बळ देत नाही आणि बाकीच्यांचं, जसं महाराष्ट्रामध्ये आता शरद पवारांच्यासाठी त्यांनी स्वतःची एक जागा गमावली, याच पद्धतीने दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या नादाला लागून आपला सगळा पाया ढासळून घेतला, बिहारमध्ये तेजस्वी यादवच्या नादाला लागून स्वतःचं नुकसान करून घेतलं, उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने समाजवादी पक्ष तुम्हाला वागवतो आहे, पश्चिम बंगालचं तर उदाहरण म्हणजे काय म्हणावं असेल. यांचे नेते असलेले अधीर रंजन चौधरी यांचा पराभव TMCनी घडून आणला. इंडी आघाडीचा घटक असताना सुद्धा इरफान पठाण सारखा बाहेरून उमेदवार आणला, त्याच्या विरोधामध्ये उभं करून त्यांना हरवलं. काँग्रेसच्या नेत्या असलेल्या अधीर रंजन चौधरींना हरवण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न तृणमूल काँग्रेसने केले. त्यांचे निवडून आलेले आमदार आपल्या पक्षात घेतले. वारंवार काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने यांच्या विरोधात तक्रार केल्या तरी राहुल गांधींनी त्या ऐकल्या नाहीत. ते TMCला पूर्णपणे बळी गेले आणि बदल्यामध्ये पक्षहिताचा पूर्णच्या पूर्ण बळी दिला. ही जी अडचण होऊन बसलेली आहे काँग्रेसची, की काँग्रेस आपल्या स्थानिक नेतृत्वाचं ऐकायला तयार नाही, आपल्या प्रदेश काँग्रेस कमिटीचं ऐकायला तयार नाही. काँग्रेसनी महाराष्ट्रामध्ये आग्रह धरला होता की राज्यसभेची एक जागा आपण घेऊयात, विधान परिषदेसाठी शिवसेनेला देऊयात, ते ऐकलं नाही. पवारांच्या बाबतीमध्ये ते गमतीनं म्हणतात ना की पवारांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं की ते काँग्रेसच्या पेट्रोल पंपावरती जातात, आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतात आणि पुढे निघून जातात. काँग्रेसवाले तसेच बसतात. 3 ते 4 वेळा प्रमुख असा प्रसंग घडलेला आहे. शरद पवारांची त्यांची अडचण आली की ते उडी मारून एक तर काँग्रेसमध्ये जातात किंवा काँग्रेस बरोबर युती करतात, काँग्रेसची तडजोडी करून घेतात, त्याचा फायदा स्वतः करून घेतात. काँग्रेसला कधी होत नाही. आज काँग्रेस प्रमुख पक्ष होता, काँग्रेसचे त्यांच्यापेक्षा जास्त आमदार आहेत, काँग्रेसचे त्यांच्यापेक्षा जास्त खासदार आहेत, आणि तरीही काँग्रेसला राज्यसभेवर जागा मिळू शकली नाही. आणि जेव्हा की त्यांना गरज होती. आणि दुसरीकडून प्रादेशिक पक्षांची मी तुम्हाला अडचण सांगतो, जसं आशुतोष यांचं मी तुम्हाला सांगितलं. शरद पवार असो, नितीश कुमार सगट, म्हणजे हे काय फक्त विरोधातले म्हणत नाही, सत्ताधारी सुद्धा. म्हणजे तिकडून भाजप आणि इकडून एका अर्थाने काँग्रेस यांना आणि हे काँग्रेसला, अशा पद्धतीनं त्या महाविकास आघाडी किंवा भारताच्या पातळीवरती इंडिया आघाडी ते आपसामध्ये खेळवायला लागलेत. आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सुद्धा राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजप त्यांचे जे सहकारी प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना नियंत्रणात ठेवतो आहे. ह्या सगळ्या चित्रातून जे दिसतंय असं, ते विरोधकांचे पूर्णपणे तितर-बितर कर दिया असं जे म्हणतात ते, आणि त्याच्यात दुसरीकडून स्वतःच्या गटातले जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना पूर्णपणे नियंत्रणात ठेवणं, या दोन्ही गोष्टी इकडून भाजप करतो आहे, तिकडून काँग्रेस करतो आहे. पण ते विरोधात असल्यामुळे आणि काँग्रेसचं नेतृत्व सध्या अपरिपक्व असल्यामुळे त्याचा फायदा कधी प्रादेशिक पक्षांना होतो, कधी त्यांना होतो, असं ते सीसॉ सारखं वर खाली होत राहतं. कधी वाटतं की नाही काँग्रेसला काही पर्याय नाही, काँग्रेसच पाहिजे. जसं आता महाराष्ट्रात अचानक घडलं की पवारांचंच नाव पुढं आलं, तिथे कच खाल्ली काँग्रेसवाल्यांनी. पण तिकडे मात्र सत्ताधारी आघाडीमध्ये भाजप आपलं वर्चस्व सोडत नाही, आपल्या पक्षाला पुढे रेटायचं. 4च्या 4 उमेदवार त्यांनी आता त्यांचे पूर्णपणे निवडून आणायचं जे ठरवलेलं आहे राज्यसभा निवडणुकीमध्ये. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी, भाजपनी स्वतःचं पूर्णपणे बळकट स्थान अजून बळकट केलेलं राज्यसभेमध्ये, आणि काँग्रेसला संधी असूनही त्यांनी कधी कच खाल्ली, प्रादेशिक पक्षाकडून हार पत्करली, स्वतःचं नुकसान करून घेतलं आणि राष्ट्रीय पातळीवरती प्रबळ अशा विरोधकाची जी काही शक्यता आहे ती माळून टाकली. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज